मित्रांनो, पावसाळा सुरू झाला. आमच्या फ्लॅटवरती बिल्डिंगची गच्ची असल्याने घरात खूप पावसाचे पाणी आले आणि ताबडतोब घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला. या भाड्याने घेतलेल्या घराचा दरवाजा दक्षिणेकडे वास्तुशास्त्रात न बसणारा असा होता. घरात अंधार होता, कुबट वास भरलेला होता. पण आमचे अहो त्यांच्यापुढे कोणाचेही चालत नाही. मी घर साफ केले, सामान लावले, देवाची पूजा केली, दिवा लावला, उदबत्ती लावली. पण घरात उदासीनता भरून राहिली होती. मनच रमत नव्हते. मी विचार केला, पावसाळ्याचे 4 महिने तर काढायचे आहेत. मी शाळेत टीचर होते. सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत मी शाळेत, आणि मी दुपारी फक्त एकटीच, मुले शाळेत आणि अहो ऑफिसमध्ये. असे आमचे रुटीन होते. या घरात प्रशस्त 4 खोल्या होत्या, पण प्रकाशाचा जर अभावच होता. त्यामुळे कदाचित उदास वाटते असे मला वाटले. आतली खोली जरा जास्तच काळोख, आणि मला नक्की सांगता येत नाही, पण तिथे एक काळा दरवाजा होता. त्याला काळे कुलूप लावले होते. तिथे एक रूम होती. त्यात घरमालकांचे काही सामान होते. त्यांनी ती रूम स्वतःकडेच ठेवली होती. जाम गूढ, भीतीदायक असे वाटायचे. असे वाटे या काळ्या दरवाजामागे गूढ रहस्य दडलेलं आहे. माझा धाकटा भाऊ मेडिकलला होता. तो माझ्याकडेच होता, पण जास्त करून हॉस्टेलवर असायचा. मला तो नेहमी काही सांगायचा. आज प्रॅक्टिकलला बॉडी आणली, आज चेहरा फाडला. मला इतकी भीती वाटायची की बस. तो बोलायचा, अगं भूते नसतात, पण मी जाम घाबरत असे. अशीच एक दुपार, रात्री 12 ते ही वेळच वाईट असते. मी शाळेतून आले, साडी बदलली आणि बाथरूमकडे हातपाय धुवायला जाणार, तर घरात खूप कोलाहल ऐकू यायला लागला. खूप कावळे ओरडत आहेत, भटजी मंत्र म्हणत आहेत. नकारात्मक, उदास. मी डोके गच्च दाबून धरले. समोरच तो काळा दरवाजा. हो, तिथूनच हा आवाज असावा. मी भारल्यासारखी तिथे चालत गेले, तर दरवाजातच ती बसलेली, काळी साडी, चेहऱ्यावर नाक, डोळेच नाहीतच, फक्त भोके. केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर भोकेच भोके. मी जोरात किंचाळले, किचनमध्ये गेले. तेथील दार घट्ट बंद करून आतच बसले. अहो आल्यावर बाहेर आले. अहोंना सांगितलं. त्यांनी पाहिले तर काहीच नव्हते. एकतर त्यांचा विश्वास नाही, आणि मी प्रूव्ह करून शकत नव्हते. एकदा तर रात्री भाऊ आला होता. तो टी व्ही बघत होता, बाहेरच झोपला होता. रिमोट त्यांच्या हातात असूनही टी व्ही कुणीतरी बंद करत होता. त्याने उठून पाहिले तर टी व्हीची वरती बटणे पण बंद होती. त्याने आम्हाला उठवले, पण मुले झोपली होती. आम्ही पण गाढ झोपलो. घरात कोणीच नाही. मग वरची बटणे कोणी ऑफ केली. घरात काहीतरी अमानवी, अशुभ वावरत होते. माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मला काय करावे सुचत नव्हते. कधीकधी रात्री घरातील उरलेले अन्न संपत होते. वाईट एकाच गोष्टीचं होतं, भूते सगळ्यांना का दिसत नाहीत. मी घरात देवाचे नामस्मरण सुरू ठेवले. दिवसेंदिवस माझी भीती वाढत होती. म्हणतात ना, भीत्या पाटी ब्रह्मराक्षस, तसे मला सारखे भास व्हायला लागले. घरात हालचाली जाणू लागल्या. कुणीतरी आहे याची तर खात्री पटायला लागली. शनिवार सांज मावळत्या दिनकराला निरोप देत होती, आणि यामिनी तिचा हात धरून खाली उतरत होती. या अशा कातरवेळी खूप हुरहुर वाटते. अगदी डोळे भरून येतात. हो, कारण यावेळी निराशनांचा वावर असतो. म्हणूनच तर देवापाशी दिवा लावतात, उदबत्ती लावतात, धूप कापूर जाळतात, शुभकरोती म्हणत असतात. त्यामुळे निशाचर पळून जातात. मी पण सांजवात लावली, शुभकरोती म्हणाले, देवाला नमस्कार केला. शनिवारी भाऊ माझ्याकडेच असायलाच. रात्री मुले झोपली. मी, अहो आणि भाऊ पिक्चर बघत बसलो होतो. लाईट बंद होते. मी सगळ्यांना कॉफी केली. भाऊची बडबड सुरू होती. तो खूप विनोदी आहे. तो सांगत होता, आज प्रॅक्टिकलला जाम मजा आली. एका 20-22 वर्षाच्या मुलीची डेड बॉडी आली. खूप वाईट वाटले. कुणी फसवले असेल. मुलगी सुंदर होती
आणि सरांनी मलाच तिचा चेहरा पाडायला सांगितलं. मी पुढे झालो आणि आम्ही हसत होतो. गप रे तू, मी बोलली. हळूहळू चेहरा फाटला आणि अचानक कुणीतरी आमच्या तिघांच्या समोर येऊन बोलले. तो चेहरा असा दिसत होता. मी वर पाहिलं. समोर ती उभी होती. काळी साडी, केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर नाक, डोळे, ओठ, या जागी फक्त भोकी होती. मी जोरात किंकाळी फोडली व बेशुद्ध झाले. सकाळी शुद्धीवर आले तर घरातील सामान ट्रकमध्ये भरत होते. आम्ही परत आमच्या घरी आलो. अगदी गळत होते तरी ताडपदरी प्लॅस्टिक लावून राहिलो. आता कुणीच कुणाशी त्याबद्दल बोलत नाही, कारण सगळ्यांनाच ती दिसली होती. विश्वास बसला होता. हो, भूते असतात. मला प्रूव्ह करायची गरज नव्हती. काही दिवसांनी त्या जागेच्या शेजारच्या बाई भेटल्या. त्यांच्याकडून समजलं. साडी घरमालकांची मुलगी होती. नेहमी एकच काळी नेसून दारात बसायची. ती वेडी होती. तिचा खून झाला. तिच्या डोक्यात दगड घालून मारले. डोळे, नाक, कान, तोंड ठेचलं होतं. ओळखता येत नव्हते. कुणी तिला फसवलं, कुणी मारले, काहीच माहीत नाही. वेडी असली तरी सगळ्यांची इच्छा अतृप्त राहिल्याने ती भूत बनून परत आली. त्या घरात कोणीही राहत नाही. हे ऐकून मी सुन्न झाले. त्या काळ्या दरवाजा मागलचे रहस्य आज मला कळाले.